डिलीट केलं ना तुला हा का ग? त्यात आवाज आलता हा का? तेच मी ऐकत होत आता. आलत का मग आवाज? कशाला बोलते मी काय पण? जे कोण मिळून ऐकते त्याला ऐकणार. सगळे मिळूनच ऐकणार आहेत. शब्द ना शब्द ऐकतात माणसं. त्यांचं गाणं निघलं बघितलं का? लाडाचं जावई. कुणाचं? ती वैष्णवी ती नाही का, लाडाचं जावई. त्यांचं गाणं आलं तुला. लाडाचा जावई आलाय सासरवाडीला, मटणाचा बेत. तुला माहिती आहे का ती ही कोण? संगीता हा. ते सगळेजण एक झाले आता. कोण? आधी ते साठी वरती अजून एक बघ अशी एकदम माणसांनी दिसते गाडी जेवढं आहे उडली दीपाली. त्या दिवशी माझ्यासमोर तिला फोन केला होता आधी ताई. कुणाला? आधी त्याला आधी तिला कुणाचा? संगीताचा. तर मला ये म्हणते माझ्यासोबत काम. हे मग तिचा फोन आला संगीता नाही वन फिरत असं करते दीपीला. माझ्या महाग लागली आहे म्हणून. हा. त्या सगळ्यांची कामं तर बघत चालतात. पुन्हा ते दीपाली काही कांबळे कामं ओळखी बिळखी त्यांच्या बरोबर असं. इन्स्टाला फॉलो करते ती. बघितले का? आम्हाला आता काहीतरी डोनेशनचे पैसे मागितले तरी ब्लॉकच केली. गरिबांची मदत करते म्हणलं पैसे मागितलं कुठून देऊ म्हणलं पैसे. फेसबुकला ब्लॉकच केली ती दीपाली. फॉलो करते मध्ये मी तिचं ते हे होतं ना, इन्स्टाला फॉलो करते बघ ते. तिचं ते असं माझ्या तुझं तू फॉलो करते तिला. कोण? तू फेसबुकला नाही ब्लॉक इंस्टाला. हा हा का? मला करते ती फॉलो. मध्ये तिचं ह्याला व्हॉट्सअपला स्टेटस होतं नाही का, तर मला ते हे घ्यायचं होतं ओढ ती मी फेसबुकला कोणाला फॉलो केलं आपलं पैठणीचे नाही का. आता काल परवा मोहितला फॉलो केलं फक्त. हा तिचं पैठणीचे नाही का, त्याला शेला का काहीतरी बोलला. तिचं स्टेटस होतं. म्हणलं नाही का बघावं. मग मी तिला मेसेज केला. म्हणलं ह्याला काय बोलतात ते मला माहित नव्हतं. तिनं म्हणली शेल आहे. म्हणलं कितीपर्यंत येत आहे? ती सेल करते वाटतं, तिची बहीण का कोणतरी. मग तिने भरपूर फोटो पाठवले बरं का त्याचे. मग ह्यातला कुठला घ्यायचा असेल तर सांगा. म्हणले तुमचे फोटो पाठवावे. तिला 2-3 फोटो पाठवले. म्हणते तू तर लय छान दिसती ग. मग त्याला शेला विचारलं तर तिने शेला एक सांगितलं मला 2,000-2,500 मग म्हणलं आता याचं नाव माहीत पडलंय ना आपल्याला शेल्याचं, पण बाहेर घेऊ शकतो ना. मी आहे ना मी रिप्लाय नाही दिला. मोजक्याच लोकांना फॉलो करते. ते माझ्या गावातले असते सगळे. त्यांना हे बघ, हे माझाचा भाऊ आहे विशाल सोडले काहीतरी. ही सुप्रिया कांबळे आमच्या घराच्या समोरची आहे. शिरी ही त्या अकळेबाई ही ती रेड स्टार डॉन. परत सिकंदर शेख बायलोनमधला. मग हे मुन्या पवार तो. परत रेखाचा पोरग येते. बाकी हिरो त्याने मंग्या ऍक्टर नाही का, रील स्टारच आहे भरपूर माझ्या. ते विजय मिसळ ती नाही का भांडणं करायला घेतलं ती. कोण गेली तर नाही का संगूची भांडणं झाली ती. का आमच्या घरासमोरची. गावातच पोर आहे सगळी मार पड. तुझी बॉडी मस्त आहे म्हणतं बाई एकजण. तू पण बनव की, खात जा चांगलं चांगलं. जिम बिम करत जा, तुझी पण बॉडी चांगली होईल. मला तुझी बॉडी देते का? काय करतो माझी बॉडी घेऊन? तुला पोलिओ झालाय का?
तुला पोलिओ झालाय का? माझी बॉडी मागायला लागला. तेच ना, बॉडी मागतोय. म्हणलं तुला पोलिओ झालाय का? काय याचं नाव आहे ग? श्रीकांत. तू खूप छान हसते. जॉईंट करू. जॉईंट नहीं करने का. तुम्ही नरेगाव मध्ये राहता ना? श्रीकांत शिंदे. संकेत आहे. हा, नऱ्यातच राहते. तू नऱ्यामध्ये राहतो का? बाय. जा झोप जा. इम्रान शेख. ऍड करू म्हणले नाही म्हणले बाई. ऍड करणारच नाही तर काय करू तुला ऍड करून? काय खाता? चिकन खाते. भारी करून म्हणू. चटईवर नको टाकू तिकडे. इथं अगं, गाव सगळं इथं आहे ते. इथं गाव आहे ती. ए मोठी काय रे लावड्या, तुझ्या घरचा खायला घालायला काय चॅनलच्या? चांगलं म्हणतो. मोठी म्हणतोय मला. म्हणून त्याला काय फरक पडतो? काय म्हणून मोठी आहे काय? आतापर्यंत म्हणला बॉडी चांगली आहे, मला तुझी बॉडी देते का? आता डायरेक्ट मोठी म्हणायला काय मला? होय रे, कशात तुला मोठी दिसलं? काय मोठं दिसलं? मी तुम्हाला पाहिलं होतं त्या दिवशी, मग का आला नाही जवळ बोलायला? मोठी नाही मी. मोठी म्हणू नको. आतापर्यंत चांगलं बोललं ना, अचानकच मोठी म्हणला. रताळ्या, तुला मोठी बघायचं कशाला म्हणते? दाखवू का? बॉडी बिल्डर आहे शेजारी माझ्या. श्रावण लागते आता. हा, म्हणून तर आज भेद केलाय पार्टीचा. श्रावण चालू होते म्हणून. तसं श्रावण आम्ही पाळत नाही, पण सुरुवातीला 1 आठवडा तर बाळायला लागेल की. काय नाही का पाळायचं 1 आठवडा? पहिल्या सोमवारी मंदिरात जाऊ. खरंच जाऊ ग शंकराला. जाऊ जाऊ. खरंच इथं जाऊ. इथं कुठं? हे कुठलं मंदिर आहे? काय का नाव? मला काय इथं गौरीची मावशी राहते, ते काय म्हणतात त्याला? धायरीतल्या मंदिराचं नाव काय रे? धायरेश्वर मंदिर. धायरेश्वर मंदिर. धायरेश्वर मंदिराला या, जाऊ आपण सोमवारी. दुसरी कोण दाखव काय बघायचं दुसरीला. दुसरी कोण आहे दाखव तर फ्रेंड. बघायची का तुला? तो काय म्हणतोय सांगतात? हाडे फेका. काय काय हाड रॉकेटच्या स्पीडने गेले. कुठं बघितलं तू नाऱ्यामध्ये मला? तुम्ही गेले निघून. सजी गेली नाही का? अरे नेट नाही संपलेलं. 5G म्हणून 5G आहे, रेंज जाती. पाऊस चालू आहे आमच्या इकडं. सोबत कोण होतं का मला रॉकेटच्या स्पीडने जायला?
रॉकेटच्या स्पीडने गेली तर सोबत कोण होतं का? दत्ता क्षीरसागर घोटी. SBI बँक काय ग? काय SBI बँक? तो रिक्षावाला नाही कालचा पुरीवरचा. काय माहित नाही मला. हा का? खरं का? नाही तर काय माहिती बाई. अटकतोय नऱ्यामध्ये कुठं राहता महाराजीनगर. अटकतोय काय अटकतोय नीट. आवाज आहे का थोडासा? अरे रेंज नाही, पाऊस आहे पाऊस, त्याच्यामुळं अडकतंय नेट. राज नेटवर्किंग. मानाजीनगर होय, मानाजीनगरला आहे का हा एरिया? मानाजीनगर आहे का? नाही. पाटील ओमकर देख रहे. मग काय करावं आता? ब्लॅक ऍक्टिवा नाही म्हणा माझी. तो म्हणतो ब्लॅक ऍक्टिवा. माझी ऍक्टिवा ब्लॅक कलरचे नाही, मग तू खोटं बोलतो. मीठ आणून देते का थोडं? सोहम म्हणतो दुसरी काय माल पिते काय. ब्लॅक ऍक्टिवा नाही रे माझ्याकडे, व्हाईट कलरची आहे. नेट हा रे, रेंज नाही इथं. मग खोटं पाऊस बोलतो. चालू आहे पाऊस. त्याला म्हणा मग खोटं बोलतोय. मी तेच म्हणलं ना, खोटं बोलतो म्हणतो. माझ्याकडे ब्लॅक ऍक्टिवा नाहीये. तो दुसरं कोणाला तरी पाहिला असेल. बाया तिकडं ठेव. हाय पाटील. काय ओमकार? काय चाललंय? काय नाही बघ, बसले. मला पण फॉलो करतो. हड्ड्या हड्ड्या तोडते हड्ड्या. 90% संपलं माझं नेट. तुम्ही कुठे राहता मग? पुण्यामध्ये? काय खाते? चकना खाते? संपलं का नेट? जोडू का? ॲपचं बंद करू का मग? हॉस्पिटल वायफाय बंद केलंय ना. बाया ही गोल्डन मॅन आहे का काय? आहे ना? कोण? आहे की एक जण दिसत की. ओमकार पाटील. हा, ओमकारला सोन आहे रे तुझ्याकडं? बाकीचे फोटोच नाही फेसबुकला. हा का? काय ग बाय, मी नाही बघत. फेक आयडी का काय माहित नाही. खोटं नाही, खरंच पाहिलं होतं. खरं बोलतो पण ब्लॅक ऍक्टिव्ह नाही. हा का? तू बोलत असन रे खरं, पण माझी ब्लॅक ऍक्टिव्ह नाही, माझी व्हाईट कलरची ऍक्टिव्ह आहे. दत्ता क्षीरसागर. येऊ का? ये ओमकार ये. हाडदमानेचा आवाज लय येतय. नक्की चिंचऱ्याच नाव पाठवते. चालायचंच. हे 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 खराब लागायलंय ना. चांगलं लागते मला. जिग नको. तर खाली सांगताय रेवर झोपायचंय तिथं. ते ना खराब लागायला लागले म्हणते ना. बस का दिलं. मी दिलदार आहे मी.
2 मिरर आहे गाडीला. आमच्या गाडीला आरसेत नाही आहे. आहेत की. नाही. मिरर आहेत 2. कलर चुकीचा आहे. बरं चल, बघितला असेल, एवढा काय लोड घेतो. पाटील म्हणतोय काय आणू. नाही, 100% तुम्हीच होत्या. आता नऱ्यामध्ये बघितलं असेल, मी असते इथं, जाते फिरते, कधी कधी येते बाहेर. काय आणू येताना? बियर आणू का? हा काय म्हटलं सोहम किती रे बापू छापती. काय छापते? तरी कर की. काय रे छापते? पाटील म्हणतो काय आणू. बियर आणू का म्हणतो. आम्ही बियर नाही पेत. दारू लय महाग झाली पण मग. दारू झाली वरून बियर आणू का म्हणतोय रे रताळ्या. दारू महाग झाली म्हणून बियर आणू म्हणतो का? काळी ड्रेसवर सुंदर आणि छान दिसतय. दिसतय नाही, दिसताय किंवा दिसती म्हण. दिसतय काय? नाऱ्यामध्ये बघितलं असेल, मी राहायला नाऱ्यातच आहे रे. बावी झोपा. मग पाटील तुला कोण म्हणलं जा बरा. काय खाता आहे तू? चकना खाते, चकना. का रे, आता तर म्हणला येतो बियर घेऊन आणि आता म्हणतो झोपा. बाय. झोप झोप. खूप छान दिसते, थँक्यू. ए सोहम का आम्ही का छपरी दिसलो का तुला कट पीस खायला? काय म्हणते? कट आहे ती म्हणजे कुठं आहे ते म्हणते बे लवडे. कट आहे कट. अगं कुठं आहे ते म्हणते. काय चढली तुला दिसला ना. आयु कुठंच कट झालं. कट म्हणजे असं कट चिकन म्हणजे खराब असतं ते हाडका असतं सगळी. आणायचं का? आई हाती पाहिजे काही काय? करवाच्या नादीने एकदा आणलं होतं आम्ही. आम्हाला सगळं झुलबू लागली होती माहिती का. आमच्या बापांना मी पण नरेमध्येच राहतो. हो ना. मला म्हणतोय ओमकार नीट बोल. भावा तुला काय वाकडं बोललो का रे? कोण माकडं बोलतोय? तो ओमकार म्हणतो नीट बोल. भाऊ काय करणार मग नीट बोल म्हणलं. तुला कोण ये म्हणलंय का लाईव्हला इथं उगाच. बघू नको लाईव्ह, मग तुला पटत नाही आमचं बोलणं आधी तर. म्हणतो बियर येऊ तू का बोलला झोपा. बियर आणू का म्हणून आम्ही तुझी मस्करी केली. दारू महाग झाली म्हणून बियर आणू का म्हणतो तर. आम्ही कधी का झोपन तुला काय करायचं. तू काय परत आमचं म्हणतो मालक आहे काय? झोपा. तुला झोप म्हणलं तर म्हणतो नीट बोल. आता तुला वाकडं काय बोललं का? शिव्या दिल्या का? नको ना येऊ मग लाईव्हला. नको बघू. पटत नाही तर. तू का आमचा मालक का झोप पटत नाही म्हणायला? तर मग पहिली गोष्ट बोलायची नाही. मी येऊ का बियर घेऊन. आम्ही मस्करीत बोललो तुझ्या संग. आणि तुझी फेक आयडी आहे का ओरिजिनल आयडी आहे ते पहिले बघ आधी. आता म्हणतो नीट बोल. नंतर बोला आम्हाला. तू वाईट बोलला नाही, आम्ही तुला वाईट बोललो नाही. तू बोलला बियर घेऊन येऊ का? आम्ही मस्करीत बोललो दारू महाग झाली म्हणून बियर आणू का म्हणतो. एवढा का लोड घेतो? आणि तू वाईट बोलला तर मग त्याच्यावर रिलॅक्स राहा की जरा. आता म्हणतो नीट बोला. तुला नीटच बोलतोय. आता तुला ती पण टोचायला लागलं नीट बोललेलं. मग नको ना बघू. तू एक पट वाईट बोलशील पण आम्ही 10 पट वाईट बोलू. एवढा विचार करून बोल बाबा. लाईव्ह बंद कर माझं. बघू नको. येऊ नको लाईव्हला. दिसती म्हणल्यावर डायरेक्ट भाषा होतय ना. थँक्यू म्हणलं की सुनील तुला. अरे लावडा निघे चल. तुझी आई घाल. तुझी आई कुठं घालतो बघ पहिले. आमची आई घालायला होतो काय झाटू. तुझी आई कुठं घालतो बघ मग.
कोपऱ्याने. आमच्या इथं आम्ही घरातच घालतो. आता शिवाय द्यायला लागला तू ओमकार. तुला आई नाही का? आई नाही बिगर आईचा बिना आईचा पैदा आहे व्हायला का? लागतो. तुझ्या आई नाही घातल्याशिवाय तू पैदा झाला का रे रांडच्या? आई घाल म्हणायला लागला बुल्लीच्या चिन्नाच्या. बाला डिलीट केली आता कमेंट. का रे डिलीट केली? आमच्या ना आधी मग लागू नको बुवा. आम्ही लय मग तुला आईवर शिवाय द्यायला काय तुला शिजावलं होतं का भगुड्यामध्ये? हा, डायरेक्ट आईवर गेलाच. आम्हाला असं वाटतंय तो असाच रोडवर पैदा झाला वाटतं, बिना आईचं झालं तुला वाटतं. चांगलं बोलले, प्रेमाने बोलले, एवढ्या वेळ तुला समजून सांगितलं ना, तर आई घाल म्हणायला लागलास. तुला काय लाईव्हला ये म्हणलं होतं अगं, का? या झाट्याची फेक आयडी सगळ्या पूर्ण फॉलो करतो हे. आईवर शिवी द्यायला लागला बिना लायकीच्या. येऊ नको ना लाईव्हला ये म्हणून तुला निमंत्रण दिलं होतं का? आई घाल म्हणायला लागला ना आता कमेंट डिलीट करतो. बुधवारातल्या रंडीचा तुझ्या तोंडावर बुधवारातल्या बायाची पुची फेकून मारली होती का? भाऊ तुला आधीच बोलले होते विनाकारण आईवर यांनी शिवी दिली आम्हाला. हा कोण आहे ग? कुठे गेला मग? पाटील आहे ओमकार. अगं तुझ्या आधीपासून फ्रेंड ओमकार पाटील लय जुना आहे तो. फॉलो करतो, लाईव्हला येतो आणि आईवर शिवी देतो. झाट्या तुला आधीच बोलले होते. बिअर घेऊन येऊ का म्हणतो. आई बहिणीला बिअरच पाजून रात्री झोपतो का त्यांच्या सगळं? पळाला आता रांडचा. गेला आता. भाऊ तुम्ही एक पट घाण बोलसाल पण आमच्या तोंडून आहे ना बघ ना, 10 पट खासाल शिव्या. एवढा वेळ चांगलं बोलतोय ना त्याच्या संग, चांगलंच बोलायला पाहिजे ना. विनाकारण मला आई घाल म्हणतो. तुमची आई घाला. एकतर नीट बोलला, त्याला नीट बोलत होते मी. त्याला आठ फॉलो करून टाक. काय माहित कुठं आहे, मला काय माहिती. फॉलो करतोय तो. मला तू सांगितलं आता फॉलो करतोय, मला नाही माहिती. लय आधीपासून लय जुना आहे तो. तुला मला फॉलो केलं तरी लय जुना आहे लय. फक्त ह्याची एकच डीपी याचा. बाबा आता नाही येणार नाही तो. अरे सुनील, त्याला काय बोलले होते का मी वाईट? तू आता पहिल्यापासून लाईव्ह बघतोय ना माझी, केव्हापासून आहे तू? मी सगळ्याच्या कमेंटचा रिप्लाय देते. त्याला मी काहीतरी वाकडं बोलले होते का? तोच काय म्हणला बियर आणू का? आम्ही त्याला मस्करीवरती घेतलं. काय म्हटलं? का रे म्हणलं दारू महाग झाली म्हणून बियर आणू का म्हणतो. त्याच्यानंतर ना काय म्हणला, बाय झोपा. म्हणलं झोप तू. परत बोलतो नीट बोल. नीट बोल म्हणल्यावर मी त्याला सांगत होते, हा फेकच आयडी, फेक बापाने धुवून काढलेला आहे त्याला. फेकच आयडी आहे. एकच त्याचा फोटो बघतोय. सोहम पांडे. बरोबर बोलला तू. डीपीला फेक बापाने झावल्यालाच आहे तो. म्हणून तर त्याला आईची किंमत नाही ना, लोकांच्या आईवर शिवी देतो. आला बघ परत चाट्या बघायला. त्याला मी समजून सांगितलं की भावा तुला आम्ही वाईट बोललेलो नाहीये. लय ताणू ताणू मारेन तुझा पोता. त्याच्यानंतर ना त्यांनी शिवी दिली की आई घाल म्हणून. आता काय बुधवारातल्या बायाची पुची फेकली होती त्या तोंडावर. आम्ही इथून ये म्हणून लाईव्हला फॉलो करतो. अजून फॉलोवर आहे. आता सांगते माझी मैत्रीण आकांक्षा, तो तिला पण फॉलो करतो, मला पण फॉलो करतो. मला तर माहित पण नाही. आणि आता आईवरती बोलतोय. ह्याला काय रांडानी हिजड्यानी पैदा केलंय का? ह्याला बाईनी पैदा केलेला नाही. आणि बघतोय अजून लाईव्ह इथं दिसतोय मला तो निर्लज्ज बोड्याचा. तुझ्या आईला झवलं काळ कुत्र. तुला ना रोडवर ना येड झव्यानी पैदा केलेली तू छपरी लवड्याचा आहे. पाटील ओमकार बुल्ल्याच्या मी बाळाला. हसून परेशान झालो आहे. आता बघ शिवी देत आहे तुझ्या आईची गाण. का तुझ्या आईने कुठून का बोच्यातून काढलं काय तुला? तुम्ही त्याचा का धंदा करून तुझ्या आईने काढलाय बुधवार गल्लीत तुला? तोंडातून का गांडीतून काढलं का? अशी फेकलेली पैदायची तुझी एवढे. त्याच्या आईला गांडच नाही वाटतं. पत्र्याची आहे का गांड तुझ्या आईला बसवलेली? त्याच्यातून आला का बाहेर? पर बुल्लेवानी दिसतोय तुझं. गोट्या कावळ्या दिसतोय. तुझ्या आईला गांड नाही का ओमकार? तुझ्या आई तुझं शिव्या खातो रे. बघ ना, त्याला लाज आहे का कुत्र्याला? किती शिव्या खातोय छिन्नालचा. आणि आता अजून म्हणते तुझ्या आईची गांड. आणि निर्लज्जासारखा अजून लाईव्हला थांबलाय. त्याच्या आईला गांडच नाहीये. त्याच्या आईची पत्र्याची प्लॅस्टिकची गांड आहे. त्याच्यात तो बाहेर आलाय. तुझ्या आई झवली संडास बाथरूम मध्ये गटरी मध्ये झवली तुझी आई माझ्या बापानी. अरे ओमकार, तुझ्या आईला झावल्याशिवाय तुझ्या बापाने तू पैदा झाला का? मला त्याचं उत्तर दे. थांब ग, तू नको शिव्या देऊ.
परत दे, मी सांगते. होय रे, आता म्हणतो तुझ्या आईला झवलं, तुझ्या आईला तुझ्या बापाने झावल्याशिवाय तू पैदा झाला का? बिना झावल्याचा तो आला का? सांग. अरे तुझी, अरे घे आता, हे बघ. अरे ओमकार, तुझ्या आईला आहे ना, खरं तू तुझ्या आईने तुझ्या खरं बाप बरं जाऊन तुला पैदा केलंय काय? का असं रोडवरती असं पालतं पुढे झवत गेली तुझ्या एकाला घेतलं की एकाला घेतलं की एकाला, अशी मिक्स पैदाइशी तुझी आई वाटते, तुझी मिक्स पैदाइशी. फाशी घेईन मरून जाईन रे तू, बघ ना. अरे तुझी आई काय गोट्यात सगळं ती काय त्याची माझ्या बापाच्या गोट्यात सगळं ती वाटतं तुझी आई. किती हा पोरगा इज्जत काढून घेतोय. अरे तुझ्या आई पाणी नाही अक्क पाणी तुझ्या आईच्या नरड्यातून बाहेर अडकू ठसका लागूच तर घेती भाई तुझी आई. आता तुझ्या आई घेती बघ इथं माझ्या बापाला बाजूला. हे बघ तुझी आई बघ कशी नाचते इथं, थाई थाई 100% नाचायला. बुधवारातला आहे बघ. तू भाऊ पोटची पैदाइश नाही चांगली, तुझ्या आई पाशी नरकात जाऊ 100% हा ओमकार पाटील बुधवारातला आहे. अरे सोनं बिनं घातलंय बुल्ली आहे, लोकांचे फोटो ठेवणार छक्क्या तू, तुझी आईचा पुच्चा जावला कुत्र्यांनी. आणि तुला खरं सांगू का, तुझी फेक आयडिया असो किंवा कोण असो, घाट आहे. हा व्हिडिओ ना लाईव्ह मी 30 दिवसांनी डिलीट होतो, पण हा लाईव्ह मी हा तर चल लाईव्ह डिलीट होईल, पण हा व्हिडिओ मी सेव्ह करून टाकणार फेसबुकला, हे लक्षात घे. ए तू ना एक बापाची जर पैदाइश असेल ना ओमकार बुल्ल्याचा पाटील, तर गांडीत दम असेल, तू तुझा ऍड्रेस दे भाऊ, आता येतो आम्ही तुझ्या गांडीत दम विषय असेल तर. सोडून द्या. अरे धनेश्वर, आमच्या गांडीत तर तुम्ही त्याचा विषयच कोण घेतो? त्याला फेक बापानी जावलेला आहे, फेक आयडी काढतो रांडाचा. बस मला तर ऐकू वाटाना गेलं. आम्हाला बोलू, अरे आम्हाला पण बोलू वाटत नाही रे घाण. मी कधी बघ माझ्या इथून मागच्या पण लाईव्ह बघ, मी कधी घाण बोलले नाही, आणि मला विनाकारण आईवर शिवी दिली. ह्याची काय आई बहीण बुधवारात बसवतो का हा रोज? जावल्याशिवाय तोंडात घेतल्याशिवाय बोलत नाहीये हा. बघतोय बा बघतो गेलाय हाय ना, बघतोय ना. का तुझ्या आईची पुच्ची बघतो का रे? 100% हा बुधवारातला असेल बघ. तुम्ही तुमची मस्त चालू द्या भैया, आमची मस्त आहे. गटारी, हॅपी गटारी तुम्हाला पण धनेश्वर. आणि झाटू आलाय कोण, त्याची लायकी पण नाहीये. तू एक शिवी दिली म्हणा, आमच्या किती शिव्या खाल्ल्या म्हणा लावडे. आणि हा लाईव्ह मी बघ सेव्ह करून उद्या पोस्ट, आजच पोस्ट करते लाईव्ह संपला की. लय झालं रे बाबा, श्रावण लागतंय रे बाबा. हर हर महादेव. अरे म्हणून तर तेवढं जाऊ दे त्याला, जाऊ दे, गेला उडत तो झाट्या. रेंज येत नाही आधीच. हा ना बघ की. हॅपी गटारी, हॅपी गटारी तुम्हाला पण, हॅपी गटारी. असं नाही चांगलं वाटत लाईव्हला. इन्स्टाचं ठीक आहे, ते लगेच जाते, पण डिलीट नाही करायचं, मला सेव्ह करणार. बघतो गेला तुला उडून. त्याला काय वाटलं, त्याचे ते दागिने बिगिने घासलेले आहे ना, म्हणून त्याला वाटलं आपण घाबरवू त्याला. झाट दागिनच असलं म्हणून कोणतं आहे? आमचं बघितलं का म्हणून दागिना, मग आमचं आम्ही शो अप करत नाही म्हणून झाटू. जेव्हा कधी आम्ही मेटअप ठेवू ना 30,000 फॉलोअर झाले, आमच्या सोबत पण पार्टी करा मग कधीतरी. चालतंय की, काहीतरी गोड बोला. आता तो गेला तसं पण मला नाही रे शिव्या देऊ वाटत लाईव्हला. शिव्या द्यायला मला सांग सुनील, कोणाला येत नाही. घरानं कोणतं आहे, सगळ्यांना शिव्या द्यायला येतात.
सुधीर बघताय बरं का, लाईव्ह फोन केलाय. कोण मुंबईचा नाही का तो? आपण जितूबाईच्या इथं कामाला होतं साईटवर, तो नाही का सुधीर? सुधीर कॉल करू नको रे. सुधीर पाटील. शिव्या द्यायला कोणाला येत नाही, शिव्या द्यायला सगळ्यांनाच येतात. त्याला वाटलं त्याचा डीपी होता ना दागिने वगैरे ठेवलेला, मग ते लोक थोडे हेवी असतात असं त्याला, म्हणजे त्यांचा गैरसमज आहे. हेवी बिवी कोण नाही, सगळे सारखेच आहेत. पण ते त्याला वाटलं लाला कालू काली कोली, त्याला वाटलं आम्ही घाबरेल नाही का. पहिले त्याने वॉर्निंग दिली, नीट बोल, परत आई घाल म्हणला. ते असा गैरसमज झाला त्याचा. इथं गैरसमज करू नको भावा. लाईव्हला बायका येतात म्हणजे काय तुझ्यासारख्या सगळ्या हे नाही. सुधीर लाईव्ह बघतोय, कॉल करू नको, तुला उद्या कॉल करते मी. जास्त कमी तुझ्या वहिनीचा दवाना तुझ्या. दीपाली मॅडम कॉल केला तर मी तर म्हणूनच म्हणलं रे सुधीर तुला मी उद्या कॉल करते. लाईव्ह चालू आहे. परत आधीच रेंज माझी बोलते मध्येच. उद्या कॉल करते तुला सकाळी. बघ कुठे गेला तो पाटील. कोण येतो त्याला माझा डीपी बघ म्हण. अजून मी तुझी ओळखच सांगितलेली नाहीये. तू येतो ना भावड्या लाईव्हला, तू सारखं इथं तुम्हाला कोणता पिते सांगते, तेव्हा मी अजून तुझी ओळखच दिलेली नाहीये. तू कोण. ओके मॅडम, उद्या करते सुधीर कॉल, किंवा मग तू कर मला. कोण आहे ग ताई तो? अरे काय माहित कोण होता छपरी बुल्याचा. गेला पण गांडीला पाय लावून. फालतू मध्ये आला आणि बोलतो बियर घेऊन येऊ का. नाही मी येऊ का, मी या म्हणलं बरं का त्याला. म्हणलं मग बियर घेऊन येऊ का. म्हणलं का रे, दारू महाग झाली म्हणून बियर घेऊन येऊ का म्हणतो. परत बोलला ओके बाई झोपा. म्हणलं ठीक आहे झोप. अगो बाई त्याच्या गांडीला काही हिसका आला काय माहिती. मला म्हणतो तुझी आई घाल. आता मला माझी आई घाल म्हणल्यावर त्याच्या आईला सोडणार आहे का मी. त्याच्या आईला नाही का घरातली काढून बुधवारात बसवणार पुण्यामध्ये. परत गेला मग गांडीला पाय लावून. अशी घाण लोकांच्या आईवर बोलणारी एका बापाने जवून काढलेलीच नसते ती माझ्या तर नजरेमध्ये. बघ की नेटवर्क विश्व हाय. चेतन ओळखलं की तुला. तुझं गायब असतो, कुठं कुठं जातो काय माहिती. तुला मी मध्ये म्हणलेलं ना पद बी देतो म्हणतो, पण मी ह्या लपड्यात नाही पडत. आपला छान फ्रेंड आहे का नाही राजेश भाऊ. लय लय आटकू लागलं नेट. हा ना राव काय माहिती. उडी ठेवायची का का असंच. हा का असंच उद्या. आज काय झालं. पिऊ द्या असंच. काळे कालचा गाऊन घातलाय. अरे काल टॉप होता. व्हिडिओ बघते. तुम्हाला मेसेज केला बघा. आता लाईव्ह झालं की रिप्लाय करा. ओके माय नंबर कॉल मी. बरं जाऊ दे. त्यात चुत्यागिरी करते वाटतं. लेडी सोबत असे बोलणारे भुरटे असतात. दाद्या तू तरी भुरटा म्हणलं. मी तर त्याला म्हणलं तुला एका बापाने जाऊनच काढलेला नाही. तेच की.
अरे फेक अकाउंट आहे. लोकांनी मला इथे सांगितलं की त्याला लगेच चेक केलं काय काय लोकांनी फेक आयडी आहे म्हणून. त्याला काय वाटलं त्याचा डीपी आहे दागिने बिगिने घातलेला, मग तो स्वतःला नाही का असा भाई समजत होता. फालतूमध्ये त्यांनी विषय करून घेतला लाईव्हला, शिव्या खाऊन घातल्या आणि गेला. दुसरी ताई कोण आहे ग दाखवते तुला. राजेश ताई आहे. नाही घातलं. हे फक्त वर कर. थांब शर्ट घातलं. दादा तुला उद्या तिचा व्हॉट्सअपला फोटो पाठवते बरं. घाल शर्ट. थांब दाखवते तुला. तुझ्यासाठी मी कधीच म्हणजे असं कोणाचं हे नाही करत. तुला दाखवते थांब. दुसरी ताई आकांक्षा आहे. आकांक्षा तुला दाखवते थांब. काय खाऊ लागले आहे. कोंबडीचे पाय. काळे काळाच गाऊन घातला आहे म्हटलं. हा हे बघ राजेश भाई. ही आहे बघ आकांक्षा. हाय कर ग. कोंबडीचा पाय दिसतोय. दाखला. हाय राजेश भाऊ. बस का. मैत्रीण आहे आकांक्षा. तिला मग अशी आवाज म्यूट करून सांगितलं तू कोण आहे ते. मी ओके. जेवला का तू दाद्या. आधी म्हणजे तुला कसं काय असं मूळ झालं. हा असंच का. तुम्ही लय हवा करता राव दीपाली मॅडम. हा मग काय करावं आता. तुम्ही तर विसरून गेले. तुम्हाला किती वेळा म्हणलं काम सांगा काय करा, पण काय तुमचं तर काय कुठं गायब असता काय माहिती. तुम्ही तुकाराम गायकवाडला विसरून गेले. तुम्ही गायकवाड मी गायकवाड तरी पण विसरून गेले तुम्ही मला. तुकाराम पाटील. हाय ताई. हाय भाऊ. आकाश ताई तर माणूस दिसतय. तुम्ही मला तुमचा चेहरा दाखवणार होता काय. पुन्हा चेहरा बघायचा आहे तुला. आठवत आहे का चेतन. हा चांगला आहे. चांगलं आहे. चालू द्या. गुड नाईट ताई. झोपतो मी आता. झोप दाद्या झोप. जमलं तर उद्या कॉल कर. फेसबुकला बघ की म्हणून चॅनल. सुनील पवार. अरे रताळ्या मुलांसारखं दिसलं की माणूस लगेच नजराचं तुमच्या भंगार असतं. नेटला अडकू राहिलं. उद्या बोलू बरं. अरे ती मुलगीच आहे पण राहती मुलासारखी. आम्ही बाउन्सरची कामं करतो. मग ती बाउन्सर आहे प्रॉपर. मी पण बाउन्सर आहे. पण आपली आपली चॉईस असते ना कसं राहायचं काय करायचं ते. तुम्ही लगेच जज करणार का. बाई माणूस बाई माणूस बाई माणूस. ठीक आहे ना. जे आहे ते आहे. बघा बघू वाटलं तर लगेच कमेंट करायची. माणूसच दिसतंय बाबाच दिसतंय बाईच दिसत नाही. अरे काय एवढा लोड घेऊन जगायचं कुणी शिकवलं रे. होय. कुठं काय बाबा बाई करत बसता. जे आहे ते आहे. बघा बघू वाटलं तर. नाहीतर ठीक आहे ना. सोडा विषय. प्रत्येकाला राहायचा जगायचा हक्क आहे.
जसं देवानं बनवलंय तसं माणूस जगतंय. आता तिथं काय आता प्लॅस्टिक सर्जरी करावी का माणसाने आणि राहावं? नाही दिसतंय म्हणलंय मी. मग ठीक आहे ना. जसं देवाने जीवन दिलंय तसं माणूस जगतंय प्रत्येक आपल्या आपल्या परीने. त्यात काय चेंज करणार सांग बरं? आकांक्षा म्हणून नाव सांगितलं तरी पण कमेंट काय करायची? आणि चेंज केलं तर ते टिकत नाही ना. नकली काय टिकणार? जे आपल्याला ओरिजिनल देवाने जसं दिलंय, आपल्या आईबापाने जन्म तसं ते जसं आपलं शरीर टिकतंय तसं डुप्लिकेट काय टिकतंय? काय नाही टिकत. रोग होतात मग पुन्हा. बसायचं का रोग घेऊन? अरे तसल्या लोकांना काय कामधंदे राहिलेले नसतात दीपाली, म्हणून टाइमपाससाठी लाईव्ह वर येतात आणि काही बोलत राहतात. असल्या लोकांवर लक्ष द्यायचं नाही. आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगायचं. मग मी तेच म्हटलं ना, जे आपल्याला देवानी घडवलंय, आपल्याला आईबापांनी जन्म दिलाय, आईबापांनी आपल्याला वाढवलंय, पोसले, त्याप्रमाणे माणूस राहते. पुढे मोठे झाल्यावरती आपण आपल्या मनाने जगतो जसं आपल्याला पाहिजे तसं. कोणी त्याच्यावरती कमेंट करू शकत नाही ना, ती माणूस दिसती का बाई दिसती का पोरगी दिसती. आजकाल कितीतरी पोरी पोरासारख्या राहायला लागल्यात आणि पोरी पोरी सोबत लग्न पण करतात. फिजिकली लग्न करून पोरं पण पैदा करायला लागल्या. मग एवढं काय? ज्यांना पटतंय तसं राहतंय माणूस ना. आता तिला पोरासारखी आवड आहे राहायची, ती राहती. पण तिनं तिचं हे तर बदललेलं नाही ना, नाव बिव काय. तिचं आकांक्षा नाव आहे. मग लगेच म्हणायचं का नाही नाही ती पोरगी नाही, ती माणसासारखी दिसती. नाही कमेंट करायच्या कोणाला. नाही हो. अरे सुनील तसं नाही, राग नको मानून घेऊ. पण मी एक सांगते तुला, आता मुलं पण बघ, मुलांमध्ये पण ते गे वगैरे बॉय असतात ना, ते पण करतात. मुलं लग्न पण करायला लागली. मुली पण करायला लागल्या. मुलं साड्या घालून व्हिडिओ काढायला लागले. म्हणजे त्यांना पटायला लागले. जसं आता मुलं बघ साडी बिडी घालतात, दागिने बिगिने घालतात, ह्याच्या नावचं मंगळसूत्र त्याच्या नावचं मंगळसूत्र. म्हणजे त्यांना जसं पटतंय तसं ते स्वतःला प्रेझेंट करतात. एवढं काय त्याच्यात लोड घ्यायचा? बरोबर आहे तुझं. मग काय तर. आता बायकांमध्ये पण बघ, लग्न झालेल्या बायका, कोणाला साडी आवडती, कोणाला नाही आवडत. आपल्या आपल्या ह्यानी पद्धतीने जगायला लागल्यात बायका पण. मला त्याकडे मेसेज काय केलं तर आता पहिल्यासारखं कोणी कोणामध्ये अडकून राहिलेलं नाहीये. ह्याच्यामध्ये असं कंट्रोलमध्ये सगळं आता हे झाले. काय गेलता? हाय युअर फ्रॉम युअर पेड कपल. मला मराठी येते. मला पेड कपल म्हणलं म्हणून त्याला मेसेज केला का. बरं तुम्ही पेड कपल आहात का? म्हणजे त्याला तेच म्हणलं, पेड म्हणजे तुम्ही कुठून आहात, पैसे घेऊन ती कपल बया फोटोचं मैत्री माझ्या आवश्यक नाही ओके. आणि हे तुलाच माहिती कसे पैसे घेऊन कपल म्हणतात. असं परत मेसेज घेत बघ आणि ब्लॉक केला बया. बाकी बघ सगळे मेसेज करतात, हाय हॅलो हॅलो. मी कुणाचे बघत नाही बघ. ईश्वर इधर बिधर आपण कुणाचे बघत नाही. मला येतात. तू कुठे राहते? मी पुण्यामध्ये राहते. सहज म्हणलो हो, तुम्ही राग नका हो मानू. नाही रे, मला राग नाही आला. मी तुला सांगितलं फक्त. माहितीये तू सुरुवातीपासून चांगलंच बोलतोय. मला राग नाही आला. राग नाही आला म्हणजे पण तिला वाईट वाटलं ना. ती पण लाईव्ह बघती, ती पण मेसेज वाचते ना. सॉरी, त्याच्यामुळे मी तुला एवढं सांगितलं. भंगार झाला आहे आता सर्व. हा ना दीपक. बरं बाकी ते सगळं जाऊ दे. तू कशी आहेस ते सांग. मी मस्त बघ, टकाटक एकदम. कशी दिसते लाईव्हला तशीच आहे. कुणाचा आणि लय टेन्शन आलं तर आपलं दारू प्यायची थोडीशी. मी मस्त राहते. झोपली नाही का? नाही ग संगीता, अजून जेवली का तू? पुण्यात कुठे राहता? मी पुण्यामध्ये नऱ्यामध्ये राहते. मी टेन्शन घेत नाही कोणाचं. संगीता कोण आहे? कमेंट करत असतात ते.
एक ग्रुप आहे प्रेमासाठी काही पण, त्यातली आहे. बरं बाबा, सॉरी आकांक्षा ताई. बिचारा ते रिप्लाय दे ग. ओके भाऊ, ठीक आहे रे, एवढा लोड नको घेऊ तू. मला मी पण रागात बोलले का तुला? मी फक्त सांगितलं, तू नको लोड घेऊ. हो, खूप छान दिसतेस. थँक्यू नागेश. ओके भाऊ, भक्तीने पण रिप्लाय दिला का नाही? म्हणजे तिला पण आता चांगलं वाटलं. म्हणजे असं नाही का, आपण कोणाला बोलतोय ना, आपण तू बोलला चांगलं इंटेन्शननी, पण सामनेवाल्याला पण थोडंसं असं हे वाटतं ना, बाबा नाव सांगते आकांक्षा म्हणून, तरी पण अशी कमेंट येते. म्हणून मी एवढं बोलले. मी भोसरीकर. बरं बरं. हो का, हे खायचं तोडून, ह्याचं छोटं छोटं पुढचं पांढरं. अरे ते अजून चांगलं लागतं. खाते तर खरं पण असं उमदळत होतं. हे पुढचं खाणं पांढरं, हड्ड्या हड्ड्या. मी बघ केवढंच खाल्लंय. वजन परत वाढलंय माझं. कुठे चेक केलं? त्या जीपीला दवाखान्यात गेली, तिथं 90 किलो. पहिले 85 वर येईल. तुझं कंट्रोल काहीच नाहीये. सगळंच कंट्रोल. वजन वाढतच नाही पहिली गोष्ट तर. इथं घरात राहून काय हाल चालू होते तुझा? तू शुगरचं कंट्रोल कर. शुगर कंट्रोल भोसरीत आहे का कोणी? हो आहे की. उलट माझं वजन शुगरनी. हाय हॅलो दीपाली, हाव आर यू? मी मस्त भाऊ, तू कसा आहे? दारू पिऊ नको बाई, घ्या जातीनं. बाईच्या जातीनं. बरं, तुम्हाला तर चांगलं करून करतो. भोसरीत आहे का कोणी? आहे ना, माझ्या मामाची मुलं राहतात की भोसरीमध्ये. येत असते मी तिकडं कधीतरी म्हणजे, बरं का. किती दिवस झालं तू अजून नंबर पाठवतेस मला तुझा? मी म्हटलं होतं तुला मी पुण्याला येणार आहे तेव्हा तुला भेटतो. तू बोललीस मला भेटता येणार नाही, मला टाईम नसतो. मी नंबर पाठवते पण अजून नाही पाठवला. हा का? होय. पडू का जरा? आम्ही गरीब हो, सरळ मनाने बोलते पण काही शब्द अचूक लागते. नाही असं काही नाही. आम्ही पण सरळ मनाचेच आहे बाबा, असं काही नाही शब्द बिब्द लागतात. का ग? कंबर दुखते बसायचं तुला माहित नाही. कंबर काय चाललंय माझं रे. खाली पण दुखते कंबर. नाही, खाली बसल्यावर मला नाही जमतच नाही खाली बसायला. पायाला लगेच क्रॅम्प येतात. असं वर बस वाटतंय चेअरवर सगळं. इथे बघ कसं होतं. इथे होतात ना, तुझं तुला नाही होत? इथं नाही होत मला. गाडी बसताना कधी कधी क्रॅम्प येतो. मला नाही खाली टेबलावर मागं बसताना खाली नाही मला क्रॅम्प नाही. कधी कधी खाली नाही बसता येत मला. मी एवढं लक्ष देत नाही ते तोंडाकडे. पण आता याचं लक्ष करायला लागले, कारण विषय मंग्या आहे मंग्या, त्या ताईडी ना मंग्याची बहीण, ते सासऱ्याला नाही का इंगूर सोडले. इंगूर सोडली त्याच्यानंतर त्याला सोडली त्याने खायची. लगेच नको सोडू तू पण. मी सोडली आता. झालं होतं माझं कवर. नाही ना मग ते तोंड बिण येत होतं मला. मी स्माइली जेल. हो दीपाली मॅडम. ऐक ना, हिचं दुखतं म्हणलं, इथं माझं दुखते म्हणलं, ते हे दुखतं ना हिचं टॉन्सन्स. तर बाहेर काढून दाबायच्या. आम्ही कशा काढते काढते. तांदूळ कुंदाची भाजी आणि खायला नाही ना भेटत आता. तुला पण होत आहे का? त्यामुळे ते खायचं बंद केलं. खाताना कसं तरी वाटतंय.
मुगाळ लईच लेट लेट येतो तुझ्या इथून मला. तांदूळ कुंदराची भाजी नाही ना, त्या दिवशी आम्ही ह्याला खारवड्याच्या मसोबाला गेलो होतो ना, तेव्हा तिथं आम्हाला चांगली भेटली होती भाजी. सचिन साळवे हाय म्हणतो लगेच गोड नाही. त्यामुळे आणली होती मी भाजी. इथं पुण्यामध्ये नाही भेटत दादा चांगली भाजी. खाऊचो एवढा वास येतो ना मसाळ मसाळ त्या भाजीचा. किती वेळेस खरं बघ आता नारायण परत त्या दिवशी आणली होती आम्ही इथून पण तांदूळ कुंदराची भाजी. काय नेटला काय प्रॉब्लेम झाले राज. अजिबात चव नव्हती त्या भाजीला. अशी ती भाजी बनवलं तरी अशी मसाळ मसाळ लागते पुण्यातली भाजी. शेतातली पाहिजे चांगल्या. इथं गटाराचं कॅनेलचं पाणी सोडतात, त्याच्यात उगवलेल्या भाज्या विकतात पुण्यामध्ये. त्या दिसायला तर चांगल्या असतात पण खायला अजिबात नाही चांगल्या. 41 लाईक, 172 कमेंट, 1 शेअर, 503 व्ह्यूज. कोणाला लाईव्ह आता चाललंय त्याला लगेच दिसतंय मला. कसं काय? मी विचारते. गुड नाईट सचिन साळवे. झोप बाबा झोप. मी माणसाला बरोबर आकांक्षा ठेवते, कोणाला कसं कोणाला कुठं ठेवायचं ते. मला कळालं ना तुला असं राग आला. राग तुका माझा कोण लागतो तर राग नव्हतं आला मला. मावशी पण मला म्हणली काय एवढ्या लांबून आला तर. हो आमच्याकडे लय आहे पण लय लांब आहे. हा ना, इथं नाही दाद्या भेटत. तुमच्या घरी बनवू आपण. सगळं आणतो तुमच्या घरी बनवू. मग मी काय त्याला म्हणलं मी सगळं सामान घेते, तुझ्या घरी बोलव ना. का नाही त्या दिवशी पण बोलला कॉफी प्यायला घरी यायचं. काय संबंध घरी यायचा. तू तुझ्या घरी बोलव ना, बरोबर का नाही. पुरुष बायकांच्या घरी बोलतात आम्ही येतो आम्ही जातो, मग तेच पुरुष त्यांच्या घरी बायकांना बोलावतात का. काय समजतात काय माहिती. आहे का ओळख मॅडम. घेऊन घेऊन या, पुण्यात भेटते. पुण्यात सगळं भेटतंय. पुण्यात काय भेटत नाही असं नाही, पण त्याला चव नसते. पुण्यात सगळं मिळते. आईबाप सोडलं तर सगळं भेटते. पुण्यामध्ये आलोय मॅडम. बरं, कुठं आला पुण्यामध्ये. काय ग काय आलं पुण्यामध्ये मध्ये. काय बोलली का तू म्हणते बया. बरं म्हणलं की. चिकन आणला तर परवडला असता. शेंगदाणा आणलंस ना. कुठे काय करायचं. पुण्यामध्ये आलोय मॅडम फिरायला. फिर फिर. बरीच चांगले चांगले ठिकाण आहेत, फिरून घे. पेटाची भाजी आहे की रस्त्यातून चांगली झाली ना भाजी. काय तिखट नव्हती, सेम त्यासारखी झाली. माझ्यासारखी नाही, मी बनवते तशी. म्हण माझ्यासारखी कशी होईल.
चालती छान. मी एवढी चांगली थोडी आहे. गॉड ब्लेस यू. ओके बाय. गुड नाईट. बाय. किती वाजले हो? काय का बाय, किती वेळ झालो का लाईव्हला? अजून 90 मिनिटं झाले. म्हणजे 1 तासाला अजून टाइम 15 मिनिटं 54 मिनिटं. हा का? तुझ्या इथं दिलं दिसतंय का पाठवलं? नाही दिसत. कार सारखं दिसत नाही. दीपाली तुझं हसणं लय भारी. पोट भरलंय नाही नाही. वाटतं. शेंगदाणे विचार. अरे काय तुला सांगू, आम्ही चकना वेगळा बनवला आणि तो काय पचानाच आम्हाला. म्हणजे अशी मजाची आहे ना, म्हणून तिला म्हणलं शेंगदाणे आहेत का? नाही आम्हाला लसूण शेंगदाण्याचा पण चकना बनवू शकतो ना, म्हणून ते विचारत होते. शेंगदाणे आणले तर पोट भरायला अजून आम्ही जेवायला बसलेलो नाहीये. अजून जेवण बाकी. लक्ष्मण काय पाठवलं? लक्ष्मण काय पाठवलंय? संदीप इथं कन्नड कोण नाही. हलवाई माझी पार्टी आहे संडे. येणार ना मॅडम? क्यूट आहे. ओके. प्रशांत तुला लांब बोलवतं रे विमाननगरला. नाही जमत मला एवढं लांब बाबा. त्या प्रशांतच्या अजून पार्टी चालू आहे. त्याचं प्रमोशन झालंय. कवा करतो प्रमोशन त्याचं? अजून पार्टीच आहे. आपण गेलोच नाही तर कोणाला नाही बिचारा. तुला लांब बोलवतं रे विमाननगरला. नाही बाबा जमत एवढ्या लांब. तू एक कात्रजला. तो पोरगा विचार करत असा ना शिव्या खाल्लेला. तुम्हाला असं का बोललो असेल मी. यशवंत थँक्यू. गोविंद मर्शिवणीकर देख रहा है. गोविंद भाऊ चक्क तुम्ही माझी लाईव्ह बघताय आज. खूप मोठा ऍक्टर आहे हा. खूप मोठा ऍक्टर आहे गोविंद भाऊ. तू नाही बघत का याचे व्हिडिओ? बघ ते एक आजीबाईचा व्हिडिओ बनवतात बघ. आठवला? आजीबाईचा आवाज घेऊन व्हिडिओ बनवतो हा गोविंद. ते आता डायलॉग आठवत नाही मला. आजीबाईचे व्हिडिओ बनवतात. आजीबाईच्या म्हणजे ते एक खेड्यातली आजी आहे, त्यांच्या आवाजावरती व्हिडिओ बनवतो. असा टिक्का बिक्का असतो कपाळाला कधी कधी. मोठा आजीबाई सारखा पदर असतो ते. हा तुझ्या हातावर काय नाव आहे? माझ्या हातावर लय नाव आहेत. वाचून येडा होची. मला भेटायला येत आहे पुण्यात. कोण येत आहे भेटायला? हातावर लय नाव आहेत माझ्या. तुला आता कोण कोण सांगू? अख्खी फॅमिली आहे हातावर माझ्या. बोटावर बी आहे. बोट बी नाही सोडलेली.
थँक्यू. मी येताव. ओके कात्रजला. ओके प्रमोशन दीपाली मॅडम. नवली ब्रिज कात्रज. चालेल चालेल, ये तू ये. म्हणून तर म्हटलं ना, एवढ्या लांब नाही रे जमणार. तिकडं कुठं ग, विमाननगरला. एकतर पावसाचं वातावरण असतं आणि ते टू व्हीलर वरती यायचं बाबा, जीव हैराण होतो माझा. नको वाटतं लांब यायचं. ते खराडीलाच कधी तर ते मावशीमुळे जायला लागतं एवढ्या लांब, आहे का नाही. जवळपास कोणी बोलविल तर जात असतात का तुम्ही कार्यक्रमात? हो जाते ना. आम्हाला कोण बोलवायचं बाबा कार्यक्रमाला? मुळात तू प्रश्न केला चांगला, पण बोलवतय कोण हा पण मुद्दा आहे ना. बोलवणार कोण? कोणी नाही बोलवत आम्हाला. मोनिकाच्या फॉर्ममधलं आहे. कोण? प्रशांत. हा ग, काय माहित बाय. नाही काय, तू काय लगेच चेक करते का काय? नाही आता चेक केलं का. तो टॉप फॅनचं बॅच भेटलं म्हणून सांगितलं ना मला. कोणाला भेटला? नोटिफिकेशन आलं मला इथं असं. कोणाचं? त्याचं ग. तू 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 आहे का याचा टॉप? नाही, त्याचं नोटिफिकेशन आलं दिसलं ना काय मला. बाय, मला नाही माहिती. सुनील दादा बोलवायला पण पाहिजे ना कोणीतरी. बोलवलं तर जाऊ, नाही बोलवलं तर जबरदस्ती कुठं जातो, कुठं नाही जायचं. लाईक किती आहे? 48, 250, 205 कमेंट, 1 शेअर. किती वाजले का? 12 वाजायला. हा, 15 मिनिटं बाकी. दाखव बरं बघू. 11:45 झालं. मग बोलला एवढे 12 वाजला, जरा किती मिनिट बाकी. हो की का? नक्की मिळत आहे संडेला. ओके, नाईट पार्टी आहे. ओके, दीपाली गायकवाड कात्रज. पब मध्ये पबला जाणार का म्हणा पार्टी. ओके ओके प्रशांत. हाय जगदीश. हाय प्रफुल. बीडला कधी येत? प्रथम पिऊन घेते. नाही आले. बीडला कोणी नाहीये. आता दिसतात बघ दिल पाठवलेले. पाठव बरं दिल. बीडला कोणी नाहीये आमचं. हाय ताई की नाही हो, विचारलं मी तर लय हसताय. आता विचारलंच तो असं. कोण बोलवताय का? आम्हाला कोण बोलवणार बाबा भिकाऱ्याला. आलवायची इथून बरोबर. बस की. जेवण नाही झालं. तुला काय सांगू जेवणाची आमची मज्जा. अरे आम्हाला भी वाटेल की एवढी पोरं बोलत होते पार्टीला. शुभरात्री धनेश्वर. कातळमध्ये फ्रेंड आहे. ओके बरोबर. आला राणे आला बघ. पारा कोणावर काढला होता? म्हणजे हो मागापासून लाईव्ह बघतोय. राणे आताशी बोलायला लागलाय. पारा होय. जेवण नाही झालं. आज मोसम खरंच खराब आहे सुनील.
राणीने आताशी एंट्री मारली. काय सांग, आम्ही चकण्याला आणले होते आज कोंबडीचे पाय. त्याच्यामुळे आज निवांत निवांत चालू आहे. अरे मी जॉब वरून आलोय आता. हो का? बरोबर. जेवलास का मग? हाय निलेश. ओके ताई. तू कुठे राहतेस ग दीपाली? मी पुण्यामध्ये राहते रे भाऊ. काय करताय? काय नाही बघ, बसले. थांब मी पण येतो प्यायला. ये. तू वतून दिली का ती? माझा ग्लास तिथं किती वाढला. पाऊस आहे का तुमच्या इकडं? करते. विचार काय विचारायचं विचार बाबा. एक नाही दोन विचार. भाजी नाही थोडी होत. मला नाही पाहिजे जेवायचं. का मान कमी गरम का कर म्हणले पेठा. तुला जेवायचंय की? खरं सांगू का, ते चिकन आणलेलं परवडलं पण हे कोंबडीचे पाय नाही परवडले. चुकीगिरी. अकाउंट माहिती आहे का माझं? कमेंट केली ना तू, तिथे बघते मी, चेक करते. कोणी? राणे. कमेंट आहे की तुझी? थँक्यू संतोष. मी कोण बघितली तुला राणीने कमेंट केली. तो काय विचारणार, तुम्ही 10 रुपयात का? तुमचं लग्न झालंय का असं विचारले त्याने राणे मला. ठीक आहे. अजून या उद्या रोज 2-2 पॅक मारून झोपायचं. पण मी ह्याचं उत्तर देणार नाही. लग्नाचं काय एवढी पंचायत करायची रे लग्नाची? लग्न झालंय का? पोरं झाल्यात का? केवढी आहेत? नवरा कुठे? त्या लाईव्ह मध्ये मागं फोटो दिसतोय की बघा किती नवरा कुठे? काय करतोय? एवढं कुठं डीप मध्ये जाता? हा, जे आहे ते बोला ना समोर. नाही झालं. हा ना, आज तुमची मजा आहे. आकांक्षाताईने बनवायचं, तुम्ही खायचं. मज्जा.
इथं माणूस बोलतय ना जे सध्या समोर त्याच्या संग बोलायचं. लय मजा येते तिची. लग्न झालंय का, पोरं झाली का, कितवीला आहेत, केवढी आहेत, परत काय तसं करतात. संतोषने टाकले मिस्टर नाही का दिसत नाही. मिस्टर नाही दिसत. अरे मी तेच तर सांगते आता. एक सॉरी म्हणतो विचारलं म्हणून एक परत विचारते. कुठं विचारत बसता? सॉरीचं नाही रे, मी असंच आपलं सांगते. कुठं विचारायचं? पोरं बाळ, लग्न, नवरा, ह्याव त्याव, वय किती, फलानं किती, बिस्तानं किती, मग पोरं करतात काय, कशाला एवढं? जे आहे ना समोर ते ते बघायचं, बोलायचं, मस्त एन्जॉय करायचं. मागच्या गोष्टी दुःखाच्या विसरायच्या नाही, विचारायच्या नाही. लग्न झालंय का, नवरा कुठे, काय. सॉरी नको म्हणू. राणले शांत. हाय महेश, बरोबर आहे तुमचं. मी काय तर कुठे लोड घेत बसतो. आज मौसम बड़ा बड़ा बेईमान है. आज मौसम. राणी म्हणतो सांग ना सांग की मग लग्न झालंय का नाही त्याचं. रोजच एकच प्रश्न टाकायचा का लग्न झालंय. त्या लाईव्हला मागं फोटो मध्ये दिसतंय ना पोरग आहे तिचं. राग नाही आला मला, तू नको लोड घेऊ. मी काय मुद्दाम नाही विचारलं. बर, पण मी मुद्दाम नाही सांगितलं. मला भेटो रणजित. रणजित जेवतेस तू? जेवला का? कुठं गायब होता? ओके, तू बी नको वाईट वाटून घेऊ मी नाही सांगितलं म्हणून. मी मुद्दाम नाही सांगत. काय कोणाला सांगत बसायचं? तुम्ही विचारलं तरी मी सांगणार नाही, काय दाखवणार बी नाही, सांगणार बी नाही. हा ना, तुम्ही विचारलं तरी मी सांगणार नाही. त्यापेक्षा विचारू नका, मी नाही सांगत. काय लग्न झालंय का? नाही झालं म्हणायचं, करायचंय. काय का कोणतं ना नाही. बरं, हाय का कोण लग्नाला नवर देव. सर्दी झाली बाई आता मला. पहिलं मला बिअर पिली की सर्दी व्हायची. मग काय विचारलं बाबा? आवाज येत नाही. कस काय आवाज येत नाही तुला? एवढं मोठ्याने तर बोलते मी. एवढं इथं पुसावं लागल मग घ्यावी. हे भगवान. हाय सोमनाथ. काय गोप, अच्छा सोपीनाथ. अरे गोपीनाथ असतंय, सोपीनाथ काय? सोपीनाथ जाधव हाय, गोपीनाथ असं ठीक आहे. बेबी बघू तुझा. तुला माझा बेबी बघायचा आहे का? आता घरी नाहीये, बाहेर शिकतोय तो, पण फोटो दाखवते. हे बघ माझा बेबी. दिसला का?
अच्छा बॉडी बघ तुझी म्हणला का? बघ लगेच मुंग्या होत्या का? बघ तिकडं पण बघ मुंग्या चावत्या. नाही ग, कपड्याला चढतं. हे बघ, हे बघ. कपड्यालाच आहे. तू तिथला उचलला ना टी शर्ट तर मुंग्या. तरी पण म्हणले इतक्या लगेच कशा काय लागल्या? अगं ये काय त्याला कुठं धरले मी? काय उचललं तू? चटई उचलली तू. आता तर त्यात भरायला लागली. ह्या रंगल्या मुंग्याने गेला. दलिंदर आणू का भरू का? नको आता. नाही बरं जाऊ. काय सगळं सांडून दिलं सण. माझी जागा ओली झाली. सगळं नको ना ती एवढं मोठं झालंय ती सोडलं. नको ना सगळं पुसा आता. बघितलं काही ना सगळी सांडवून दिलं बाई. अरे बॉडी बघ तुझी. अरे नंतर वाचलं ना. नो फिल्टर, काहीच नाही बघ. फिल्टर फिल्टर बिल्टर काय नाही. ये जेवायला, जेव जेव. आज जास्त बोलत नाहीस तू. बोलते की थांबाले हात धुवून मग बोलते तुला. जरा पण हात करा मास नाही फुलं. वतन दिली तू बाई माझी दारात मांडवली. वापिस ठेवायला भिजले बघ ते. भिजले म्हणजे जाऊन नाही म्हणत मी तुला. गाठी भिजली म्हणलं. मग मी झालं. पहिले वाळू दे. खालचं नाही घेतलं ना. त्याचा परत वास सुटला. पायकट दे बेटे. ए पायकट दे गोळा व्हायला लागला. पण किल्लाय नाही नाही. जेव जेव रणजित जेव. आमचं झालं बघ जेवण आताच. रडू नकोस. मी का रडू? मी नाही रडत. पाणी प्यायला गेलते का? हा रे पाणी प्यायला गेले होते. मॅडम तुमचे मुलं कुठं आहे दाखवा जरा. मुलं माझ्यापाशी नसतात रे, बाहेर शिकतात ते. मोठे आहेत मुलं माझे.
शिक्षण चालू आहे त्यांचं बाहेर. कधी गेली ना साताऱ्याला मुलांकडे जाते मी त्यांना भेटायला, मग लाईव्हला दाखवून एखाद दिवशी मुलं माझी. गणेश एवढा वेळ जेवण करायला माझं पण आता जेवण झालं, त्याचं कामाहून आलो. ओके ओके. आकांक्षा अगं इथपर्यंत आवाज आला. अगं काय आहे यार, कुठं बाथरूम मध्ये पाहती ती इथपर्यंत आवाज नाही पाडलेला. एवढं जोरात पाहत्यात एवढं. ओके मॅडम. जास्त झालं काय काय जास्त झालं का राणे? लाईट सुंदर चमकू लागले. तू तर शेट आहेस ग. हॉटेलवर कामाला आहे. बरं बरं, कुठे आहे हॉटेलला कामाला? कोणत्या म्हणजे? फेसबुकला फिल्टरच नसते. बिना फिल्टरच असते. फेसबुकला फिल्टरच येत नाही लावायला. काय माहित काय का बरं असं होतं? फिल्टर पाहिजे ना. लग्न झालंय का? झालं का? सोपीनाथ तुझं लग्न झालंय का? मला सांग पहिलं, तुझं लग्न झालंय का नाही ते. फरदापूर अजंठा लेणी. अगो बाई, कुठं आहे हे हॉटेल? लाईव्ह ये मग इन्स्टावर. येते थोड्या वेळाने. हो. केवढी जोरात पादत होती तू, इथपर्यंत आवाज येत होता. अगं ऐकलंय सगळ्यांनी तसं पण. तू येशील तोपर्यंत मी कोमात. नाही नाही, आता बंदच करणार आहे फेसबुकची लाईव्ह. इन्स्टाला येते. इंस्टाला होय तो पर्याय. बिवटे तू आता पिलं तर सकाळची ती थायरॉइडची गोळी खाते होय? आता पिलं सकाळी थायरॉइडची गोळी खाते? नाही खायची. अजंठा लेणी बघा येणार कार. पण तेच म्हणते मी, कुठे आहे मला माहित नाही. मी आज पहिल्यांदाच नाव ऐकते. सह्याद्री लेणी हे ऐकत नाही का? काय तू पण ऐक. मी पण येऊ का? मला माहितच नाही ते अजंठा लेणी. तू आताच नाव सांगितलं, मी पहिल्यांदाच ऐकले. हाय जगदीश. राणे काय बोलते तू? काय बोलते ती? राणे, सोपीनाथचा विषय काय आहे एकदा क्लिअर कर बरं. सोपीनाथ आहे का गोपीनाथ आहे काय माहिती. त्याला म्हणलं, त्याने मला विचारलं तुझं लग्न झालंय का? त्याला म्हणलं तुझं लग्न झालंय का सांग मला. तर त्याने परत हाय पाठवलंय मला. कसं व्हायचं? तू कुठे राहते? मी पुण्याला राहते.
औरंगाबाद जिल्ह्यात. बापरे, एवढ्या लांब कधी यायचं रे मी औरंगाबादला. माझं गाव कुंभारी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, राहणार कुंभारी, अर्धापूर. कामाला दिमागाच्या बाहेरचा ॲड्रेस आहे बघा. जामनेर ऐकलंय मी, जळगाव पण ऐकले. जळगावमध्ये माझे भरपूर फ्रेंड सर्कल आहे जळगावला, म्हणजे बरेच आहेत फ्रेंड माझे जळगावमध्ये खुद राहणारे. जामनेर नाव ऐकले, पण कुंभारी, अर्धापूर हे नाही ऐकलेलं मी, पहिल्यांदाच ऐकते. त्याला आता बोल जोपीनाथ करतो. जगदीश वसईला राहतो. हा, वसई माहितीये मुंबईची. वसईला ते पण कसं बाबा माहिती, आमचा एकदा ऍक्सिडेंट झाला होता वसईला. त्या वसईच्या नाही का बाहेर ब्रिज आहे बघ, खूप मोठा, जंगल बिंगल आहे तिकडे वसईला. म्हणजे कधीची 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल बघ ही. त्याच्या आधी 5-6 वर्ष झाला असेल ह्या गोष्टीला. आम्ही याला गेलेलो, सुरतला गेलेलो आम्ही माल भरायला. मी आणि माझे मिस्टर गेलेलो आम्ही दोघंजण गाडीतून. आमची घरची गाडी होती म्हणून आम्ही काय रिटर्न म्हणजे असं राहायचा प्लॅन नव्हता केलेला. आम्ही गेलो बाबा सुरतला आणि आम्ही चुत्यागिरी केली. आम्ही गेलो 1 डे रिटर्न, माल बिल भरला साड्यांचा आणि आलो की रात्रीची त्याला लागली झोपच काय कंट्रोल व्हायना. आता स्टोरी सांगतो ऐक मग सांगते. आणि काय झालं त्यामुळे ते वसई माझ्या लक्षात आहे रे, तो बोला ना वसईला राहतो. आणि काय झालं रात्रीचं लागली की त्याला झोप मिस्टरला माझ्या. आम्ही म्हणती बर का आपण कुठं तर हॉटेलला थांबू, झोप लागली तर नाही का झोपू. आणि मी तर फुल झोपेमध्ये, काहीच कळायला तयार नाही. तो वसईचा ब्रिज बंचोत, एवढा अंधार काळोख. आणि असला आमचा घाण ऍक्सिडेंट झाला असताना आम्ही जिवंत पण नसतो आता. डायरेक्ट गाडी गेली की त्या ब्रिजच्या तिथं एकदम असं एवढ्या असं अंतरावरती ब्रिज हा. आणि अशी गाडी जाऊन थांबली आमची. ब्रिजला ठोकली असती ना डायरेक्ट आम्ही पाण्यामध्ये. मग तिथून परत आम्ही गाडी थांबवली, तेव्हा आमची झोप गेली. मग डायरेक्ट दोघांची पण उघडली. मग आम्ही थांबलो तिथं ब्रिजच्या बाजूला. एवढी अशी हालत डुलत गाडी आमची, बरोबर त्यांनी पण हे केली नाही का, मॅनेज केलं. तिथपर्यंत आम्ही कंट्रोल केली गाडी त्यांनी तिथं. ब्रिजच्या एकदम अशी तोंडासमोरच, थोडीशी टच व्हायला, नाहीतर आम्ही खाली दरीमध्ये कोसळला असतो. आणि परत आम्ही थांबलो, बाहेर उतरलो. 4-5 पोरांची माहित नाही कुठली तरी मुलं होती, फिरायला गेलेली वाटतं. मग त्या मुलांनी गाडी थांबवली, म्हणजे बऱ्याच गाड्या थांबल्या. मग ते आले, टॉर्च बिर्च लावलं. तेव्हा आम्ही बघितलं ना तो खालचा नजारा, त्या ब्रिजच्या खालचा. आमची अख्खी फाटली होती. एवढं अख्खं पाणी बिनी, मोठा म्हणजे मोठा पूल आहे वसईचा. तेव्हा बघितलं, म्हणलं आपण जर गेलो असतो ना तर आमची बॉडी पण नसती सापडली. बॉडी पण नाही गाडी पण नाही, कुठं वाहून गेलो असतो आम्ही कुठल्या कोपऱ्यामध्ये ते पण कळालं नसतं. मग तिथून परत पोलिसांना फोन लावला. मग ती गाडी आली. मग आमची गाडी पूर्ण म्हणजे पंक्चर बिमचर सगळी खराब झाली होती. मग तिथून ती गाडी ओढून नेली गॅरेजवाल्यांनी वसईतल्या. मग ओला केली आम्ही तिथून. ओलाच्या गाडीमध्ये माल भरला आमच्या गाडीतला, त्या गाडीमध्ये टाकला. मग तिथून परत आम्ही गॅरेजला गेलो. मग गॅरेजला आम्ही थांबलो. ओला चालूच आमची ओलाची गाडी. मग सकाळपर्यंत थांबलो आम्ही. मग तो गॅरेजवाला बोलला की 8 दिवस लागतील तुमची गाडी रिपेअर व्हायला. मग तिथून आम्ही पुण्याला आलो ओलाची गाडी करून. मग 8 दिवसांनी आमची गाडी आणली. त्यामुळे ती वसई माझ्या डोक्यामध्ये आहे बाबा, बेकार आहे झालेलं. कधी पण ना सुरतला कोणीही गेलं ना काही पण कामानिमित्ताने तर 1 डे रिटर्न कधीच करू नये. झोप लागली तर ना गाडी साईडला घेऊन ते रात्रभर तिथं झोपलेलं बरं. 1.5-2 तास झोप काढा आणि मग या.
झोपीत गाडी चालवली ना आपण पुढच्या आरीनं जातो, जाऊ दे उद्या आम्हाला का ऑफिसला जायचंय, कामाला जायचंय, पण ना बरोबर जीव आपला धोक्यात आहे. आता एक दिवस या वसईला. हा सोपीनाथ भाऊ तुला काय पाहिजे काय माहिती बाबा, आता कुठी आहे. सोपीनाथ भाऊला काय पाहिजे माहित नाही, राणे विचार. तुला मोबाईल नंबर देतो, त्याला कॉल कर सोपीनाथ भाऊ. सोपीनाथ भाऊचं आपलं काय चाललंय काय माहिती. आता कुठी आहे, आता मी घरी आहे माझ्या. वसईचा किस्सा, वसईचं नाव ऐकलं तरी लक्षात येतो आम्हाला. बाबा याचा सब क्लिअर कर पहिले. काय क्लिअर करू त्याचं. राणे इन्स्टाला भीतलं लाईव्ह बंद करते आता मी. सोपीनाथ इन्स्टाला ये. बाय बाय.